हा कौतुक सोहळा अशा माणसांचा आहे ज्यांनी धोपट मार्ग सोडून काहीतरी वेगळा विचार केला, स्वतःच्या मनाचा आवाज ऐकत रिस्क घेतली आणि आपापल्या उद्योग व्यवसायात स्वतंत्र अस्तित्व तयार केलं। महाराष्ट्राचे अनमोल रत्न म्हणून यथोचित सन्मान करून त्यांची यशोगाथा आम्ही आपल्या समोर मांडत आहोत। आपल्या लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं। ही गोष्ट त्यांना कायम खटकत होती। त्यातही ग्रामीण भागातील महिलांना तर या दुजाभावाची जाणीव सुद्धा नव्हती। ही परिस्थिती बदलायची असेल तर स्वतः घराबाहेर पडून प्रयत्न करावे लागतील, ही गोष्ट त्यांनी ओळखली आणि खेडोपाडी फिरून कामाला सुरुवात केली। महिला शिकल्या पाहिजेत, त्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या देखील त्या स्वतंत्र झाल्या पाहिजेत, या उद्देशाने त्यांनी प्रगती शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली। महिलांचा प्रवास म्हणजे मुलींच्या शिक्षणापासून सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे आमचा सुरुवातीचा व्यवसाय दुग्ध व्यवसाय। एकंदरीत 1981 ला दूध संघाची स्थापना माझ्या लग्नाच्या अगोदरच झालेली होती आणि मग त्या माध्यमातून माझ्याकडे लेडीज यायच्या, गाई पाहिजेत, म्हशी पाहिजेत, साहेबांकडे जर नाही गेले तर माझ्याकडे यायचे, मग मी त्यांना मदत करायचे। मग डेअरीसाठी लागणारं साहित्य, मग अशी समाजसेवेची इतकी म्हणजे सवय झाली की तालुक्यात सगळीकडेच फिरण्याचा प्रसंग आला। मग आम्ही त्याच्यातून काही शेतकऱ्यांचे हाल पाहिले, मुलींच्या लग्नाचे वगैरे सामुदायिक विवाह स्थापन केले आम्ही। त्यावेळेस भरपूर लोकांचे मुलींचे विवाह करून दिले आणि मला तर ते दैनंदिन कामच झालं माझं, विवाह प्रपंचासारखं वगैरे। ते महिला कसं चुलीपर्यंत जाऊ शकते आणि अडचण समजून घेऊ शकते, त्यामुळे त्यांच्या अडचणी माझ्या लक्षात आल्या आणि नेमकं काय त्यांना पाहिजे ती ना मला माहीत झालेली आहे, समजलेली आहे। त्यामुळं समाजसेवेत मला काहीच कधी अडथळा आला नाही ना अडचण। आणि माझं कसं आहे, माझं काम बाजूला ठेवून मी दुसऱ्याचं काम अगोदर करते। विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेलं काम देखील उल्लेखनीय असं आहे। अशा प्रकारे शिक्षण प्रसाराच्या कामातून महिला सक्षमीकरण साधणाऱ्या सत्यभामा बांगर यांना महाराष्ट्राचे अनमोल रत्न म्हणून गौरवण्यात येत आहे। अशाही काही गोष्टी लक्षात आल्या किंवा वंचित महिला आहेत, उपेक्षित आहेत, त्यांना अत्यंत गरज आहे, ज्यांच्या घरात करता पुरुष नाही किंवा करता पुरुष असून तो दारू पित असेल, लहान मुलं असेल, त्यांची लेकराबाळाची पट्टी असेल, तर अशा महिला माझ्याकडे ज्या वेळेस आल्या, मी अशा 15-20 महिलांना खूप मदत केली। माझ्या शाळेवर सरांना आदेश दिले की बाबा तुम्ही वंचित महिलांना, या महिलेचा नवरा दारू पितो, तिच्या मागे 4-5 लहान मुलं आहेत जगवायचे, मग तिने कसं जगायचं, तुम्ही तिलाच शाळेचं शालेय पोषण आहाराचं पण काम द्या। आणि मी स्वतः कामाला ठेवून घेतल्या। एक महिला तर माझी अशी होती की माझ्याकडे आजही आहे, अजून 4-5 महिला माझ्याकडे आहेत की मी त्यांना स्वतः सक्षम केले आणि स्वतःच्या पायावर उभं करून दिलं आणि जगायला शिकवलं। आमच्या घरवाल्यांचं मृत्यू झालं अचानक शॉट लागून, तर आमच्या बाजूमध्ये माहीत झालं मला की ताई मदत करतेत म्हणून मी ताईपाशी आले आणि मग ताईनं मला शाळेमध्ये लावलं, खिचडी पोषण आहारमध्ये। आता आमची परिस्थिती जरा चांगली झाली, पहिले लई खराब होती।
असा प्रसंग जर म्हणायला गेलं तर लॉकडाऊनमध्ये एकटं लग्न होत नव्हतं. त्यांनी माझ्या मुलीचं थोडं लव्ह मॅरेज झाल्यासारखं झालं. त्याच्यामुळं माझ्या घरच्यांचा सगळ्यांचा विरोध होता. तर मग मी ठरवलं, तर मग सगळ्यांनी घरच्यांना विचारलं, भावांना, त्यांना. ते म्हणले आम्ही काय हे करू शकत नाहीत, आम्ही येऊ पण शकत नाहीत, आम्हाला बोलू पण नको. पण ताईंनी एक मला सहारा दिल्यासारखा दिला. त्यांनी मला असं म्हणजे आधाराचे शब्द दिले की घाबरू नकोस तू, काही नाही, कुणी नाही आलं तरी आम्ही ते लग्न करून देऊ. एकदा जर ठरवलं तर महिला काही करू शकते. तिला
टार्गेट आहे. हिंदवी ग्रुपचा आमचा USP हा आहे की आम्ही लोकांचं नॉलेज वाढवून विक्री करतो, त्यांना अगोदर नॉलेज देतो. आणि सेकंड USP आमचा हा आहे हिंदवी ग्रुपचा, ज्याच्यामध्ये आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सक्सेसफुल झालेलो आहोत. आज बिल्डर काय करत होते की जर तुम्ही रो हाऊस घ्यायला गेले तर अबाव 1 CR फ्लॅटच्या किमतीत बंगला कुठेही मिळत नसायचा. आम्ही सिंपल कॉन्सेप्ट केली, फ्लॅटच्या किमतीत बंगला विकला म्हणजे आम्ही मार्केट क्रॅक करून टाकलं, आम्ही प्रॉफिट मार्जिन कमी करून टाकलं आणि तो फ्लॅटच्या किमतीत बंगला ही कॉन्सेप्ट आमची एवढी सक्सेसफुल झाली आहे की आज आम्ही 150 बंगले चिखलीला विकलेत, त्यानंतर मोशीमध्ये 50 बंगले ची साईट चालू आहे आणि आता आपली 150 बंगलोची थेऊरला साईट चालू आहे आणि तेही सक्सेसफुली. जर आमच्याच साईटपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती 70-80 लाखामध्ये 2 BHK फ्लॅट विकत आहेत. मी प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला दाखवू शकतो. 70-80 लाखामध्ये 2 BHK फ्लॅट विकतायत. मी 4 BHKचा इंडिपेंडेंट विला बंगलो मी तुम्हाला 80 लाखामध्ये देतोय. हा आमचा USP, हे आमचं वेगळेपण आहे. म्हणजे नॉलेज प्लस मार्केटपेक्षाही वेगळेपण आणि तुम्हाला जशा पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन. हिंदवी ग्रुपने एक नवीन ट्रेंड आणलेला आहे की कस्टमाइज घरे बांधून देण्याचा, म्हणजे फ्लॅटच्या किमतीत बंगला देण्याचा. आणि त्या ट्रेंडचा आम्हाला अभिमान आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणावरती तो आमचा ट्रेंड चालतोय मार्केटमध्ये आणि आम्हाला नवीन नवीन डेव्हलपर्स जाणून घेत आहेत, आमच्या आयडिया घेत आहेत की हे कशा पद्धतीने यांचं वेगळेपण काय, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. दुकानावर चिकटवलेल्या एका झेरॉक्सच्या कागदानं दिनेश मांगले यांना फक्त संधी दिली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. आपल्याला करावा लागलेला संघर्ष नवीन पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी रिअल इस्टेटच्या व्यवसायाचं रीतसर प्रशिक्षण देणारी संस्था देखील सुरू केली आहे. नशिबाला दोष न देता स्वतःच्या हिमतीवर वेगळं विश्व तयार करणाऱ्या या जिद्दी व्यावसायिकाला ABP माझाचा मानाचा मुजरा. तसं बघितलं तर 4 भिंती आणि एक छप्पर असलेलं साधं बांधकाम, पण कोणासाठी ती गुंतवणूक असते तर कोणासाठी हक्काची सावली. अशी ही हक्काची सावली सामान्य माणसाच्या आवाक्यात यावी यासाठी प्रयत्न करणारे सचिन भोसले हे बांधकाम व्यवसायात आले. आपलं सामाजिक देणं आणि व्यवसाय यांची सांगड त्यांनी कशी घातली हे जाणून
ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस काम करत असताना आपल्याला काही ना काही कमी भासवत असते. जे आम्हाला मार्केटिंगची एक थोडी कमी भासवत होती त्या माध्यमातून आम्हाला भूपेंद्र सिंग राठोड यांची भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही SBIL प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून आमचं नाव इंडिया शिवजल ग्रुप ज्यावेळेस भारतभर पोहोचवायचं त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर एक जॉईंट कोलॅबोरेशन करून इंडियामध्ये 5 लाख घरं बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. मोठी आर्थिक गुंतवणूक लागणाऱ्या आणि अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायात राहून देखील सामाजिक योगदान देता येऊ शकतं, याचं हे आदर्श उदाहरण आहे. अभ्यासक्रम सारखाच असला तरीही शिकवण्याची पद्धत गुरुचं वेगळेपण ठरवत असते. आपल्या वेगळ्या पॅटर्नसाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लातूर मधल्या शिक्षण तज्ञ महिलेला आपण भेटणार आहोत. वैदिक पद्धतीला आधुनिक शिक्षणाशी जोडून आणि पुस्तकी शिक्षणाच्या थोडंसं पलीकडे जाऊन विद्यार्थी घडवण्याचं पवित्र कार्य करणाऱ्या कौशल्य अकॅडमीच्या संचालिका वैशाली देशमुख आहेत आपल्या पुढच्या मानकरी. जाणून घेऊयात शिक्षण क्षेत्रातील या अनमोल रत्नाबद्दल. डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगसाठी मी MIT पुणे ला ॲडमिशन घेतला आणि इंजिनिअरिंगला असतानाच मला हे माहिती होतं की मला पुढे जॉब करायचा नाही आहे. म्हणून 3rd इयरमध्ये असताना आय स्टार्टेड माय ओन इन्स्टिट्यूट टेक लाऊंज नावाने. कोथरूडमध्ये चालू केलं होतं मी ते इन्स्टिट्यूट. पण तेव्हाच कदाचित आपण म्हणतो ना की तो एक ठिणगी जागृत झाली होती माझ्यामध्ये की जर काही करायचं असेल तर बिझनेस करायचा हे नक्की होतं, पण बिझनेसमध्ये सुद्धा शिक्षणातच काहीतरी करायचं आहे हे मात्र तेव्हाच डिसाईड झालं होतं. 2016मध्ये ॲक्च्युली कौशल्य अकॅडमीची स्थापना झालेली आहे. माझे जे पार्टनर आहेत विजय केंद्रे त्यांनी ही इन्स्टिट्यूट चालू केली होती. तेव्हा मला असं वाटतं की मार्केटमध्ये अकॅडमीचा अर्थ असा लातूरमध्ये काही वेगळा नव्हता. म्हणजे प्रत्येक टीचर हा वेगवेगळा त्याच्या परीने सब्जेक्ट वाईज शिकवायचे. पण मला एक हे माहिती होतं की नॅशनल लेवलच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तिथे तिन्ही विषयांना एकत्र घेऊन शिकवणं हे फार गरजेचं होतं, कारण तिन्ही विषयांची डिपेंडन्सी ही एकमेकांवरती होती. जनरली कसं असतं की प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या विद्यार्थ्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करावं, किंवा एखादी रेस पालक आपल्या मनामध्ये ठेवत असतात की आता खूप कॉम्पिटिशन आहे, एक रेस आहे जगण्यासाठी सुद्धा, तर तिथे माझा मुलगा सक्सेसफुल झाला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याची रेस ही वेगळी असते. त्याच्या आयुष्यामध्ये त्यांना सक्सेस मिळवणं हे जास्त गरजेचं आहे. सो मी खूप पालकांना असं सांगत असते की पालक मला येऊन म्हणतात की मॅम आमचा मुलगा खूप हुशार आहे पण त्याला एक पुश करायची गरज आहे. आपण हा जो पुश फोर्स म्हणतो ना मुलांवरती सांगतो तो आपण मुलांवरती लादतो. आपण मुलांना सांगतो की हे तुम्ही करायचंय. पण आज नॅशनल लेवलच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, मग ती नीट असेल, JEE असेल, CA असेल, CS असतील, अशा ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत तिथे मुलांना पुल करायची गरज आहे. पुल म्हणजे काय की त्यांना मदतीचा हात द्यायची गरज आहे. त्यांच्यामधला तो बेस्ट ऑफ स्टुडंट बाहेर काढायची गरज आहे. आणि जर तुम्ही मुलांना मदत करणार असाल तरच ते विद्यार्थी अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जाऊन सर्व्हाइव्ह करतील, सस्टेन करतील आणि कदाचित सक्सेसफुल पण होतील. 12वी नंतरच्या प्रवेश परीक्षा हा विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने टेन्शनचा विषय असतो, परंतु वैशाली देशमुख यांच्या कौशल्यामुळे त्यांना प्रचंड दिलासा मिळत आहे. त्यांच्या या कार्यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा. एक उद्यमशील राज्य अशी ओळख महाराष्ट्राला मिळवून देण्यात या अनमोल रत्नांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम करत आणि भविष्यासाठी शुभेच्छा देत आजचा भाग इथेच संपूयात आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात महाराष्ट्रातल्या अशाच अनमोल रत्नांची ओळख करून घेण्यासाठी. बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.